फ्रेंड्स, कशा आहात? आय होप मस्त आणि मजेतच असतात. आणि आज आपण बघणार आहे आपल्या रानातलं कारळ कसं आले आणि त्याची सूर्यफूल. हे आमच्या ह्याने मला सांगा लागलेत बघा, ह्याला कारळ नाही म्हणत सूर्यफूल म्हणते. पण आमच्याकडं बोलताना दोन्ही पण भाषेत बोलतात. तुमच्याकडे काय काय बोलते ते तुम्ही सांगा. तुम्हाला सूर्यफूल ना बॅक कॅमेराने दाखवते कसं आले. चला आता आपण करू आपल्या सूर्यफुलाची टूर. शेतकरी हे एक प्लॉट आहे पूर्ण. हे असं आले, मला तर वाटतंय थोडंसं दाट झालंय. तुम्हाला काय वाटतंय ते पण सांगा. जे शेतकरी आहेत त्यांना माहीतच असेल की हे जास्त दाट आले. काय म्हणताय तुम्ही? मग काय आहो, हे काय जास्त दाट आले, उंच आले. आणि पेरणीचा व्हिडिओ करायला मी शूट करायला विसरली होती म्हणजे संध्याकाळचं पेरत असल्यामुळे शूट केलेला नव्हता पेरणीचा व्हिडिओ. आणि खूप रात्र पण होती आणि पावसाचं घाई होते. पट म्हणजे थोडंसं ओल होते पटकन पेरणं. आणि आत्ता म्हणजे कसं झालं की आत्ता पाऊसच पडणं झाले आणि आमच्या ह्या रानाला पाणी कुठनं आणायची काही संधी नाही आहे खरं तर. असं आहे बघा, सर्व कारळ केले. 4 एकरात कारळच आहे सध्याला. पण आता कधी पाऊस पडणार, त्यानंतर कधी मग आमच्या रानाला पाणी भेटणार होगा. बघा तुम्हाला दाखवते किती रान वाळले पूर्ण. हे बघा, थोडीशी काळजी पण लागली आहे का, तर एवढं सारं पैसे घालून जर पाऊस नाही आला ना, टेन्शन यायला चालू होतं आहे कधी. पण तरी पण आहे, देवावर थोडीशी श्रद्धा आहे, काय तर करेल तो. आणि कीड पण पडायला लागले बघा, दाखवतो तुम्हाला. बघा हे आळी आहे बघा, पानं खायला लागली आहे ही बसून. आणि आमचे हे बघा तिकडं त्यांचा फोटोशूट चालू आहे सध्याला. फोटो काढणे, इकडचं कारळाचा, इकडचा तिकडचा. तुम्हाला काय वाटतंय, पाऊस पडेल का नाही टायमात? का तर आता सध्याला खरंच त्याला पाण्याची गरज आहे. हे आपला एक प्लॉट झाला इकडचा. ओ काय झालं म्हणतो? लय दाट झाले, आता काय करायचं सांगा. पेरणीवाल्यानेच तसं पेरले, त्याचा काय आता इलाज नाही आहे. हे मोठं झाड येईल तसं आता जे जास्त अवघड होणार आहे ह्याचं. तुम्हाला काय वाटतंय? दोन आणि तीन बी एका ठिकाणी पडलेत. तुम्हाला बघायचं असलं तर बघा, हो गा, 4 5 बी एका ठिकाणी पडलेत. त्यामुळे खूप अवघड झाले. असं ऊन पडायला लागले, डोळं उघडून सुद्धा देणं झाले. प्लीज आणि प्लीज पाऊस पडू दे आमच्याकडे. मग काय, फवारणी केल्याशिवाय ती कीड जाणारच नाही की आता, त्याशिवाय का नाही होतो. बरं, तुम्हाला किती वाटतंय? तुम्हाला आता हा खालचा एक प्लॉट दाखवते. आमचा रॉय गप 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 हे कसा करायला लागलाय बघा. टायगर, सॉरी फ्रेंड्स. हे बघा, इथून एवढं हा एक प्लॉट आहे सूर्यफुलाचा. ओ खाते की
कोण आणून बांधणार असं आहे ना. आणि हा दुसरा प्लॉट आहे फ्रेंड्स, इथून इथंपर्यंत. तुम्हाला काय वाटतं एवढ्याला खर्च किती आला असेल अंदाजी कमेंट करून सांगा. हे बघा, हा एक आणि तो एक आधीचा दाखवलेला एक, हा एक प्लॅट आहे. पेरणीचा खर्च किती आला हे सांगायचं आहे तुम्हाला. आणि हा माझा मोठा ब्लॉग म्हणलं तर हा माझा पहिलाच आहे. 13 कुणाला लावला हो फोन? हा, कोणाला लावलाय फोन? कसं वाटते? मस्त आणि छानसं भारी वाटते. तसं नव्हे, नॉर्मली पाणी पिल्यावर कसं वाटतं. आणि आता थोडीसं त्याला थोडा थोडा पावसाची गरज आहेच हो. हे बघा आमचे हे असले शेतकरी, वल किती आहे ती वाकून वाकून खांदून खांदून बघायला लागले बघा कसे आहेत. आणि जे पाण्याची गरज आहे ते पाहिजेलच. असं कोण वल बघते सांगा बघू. आता फ्रेंड्स इथून आपल्या ना बॅक कॅमेरा चालू करते. इथून आपल्या तुरी चालू झालेत हो का. हे इथून ते हा एक प्लॉट आहे ते समोरचा पूर्ण तुरी आणि ह्याच्यात उडीद केलंय बघा. हे एवढा एक प्लॉट. गवत पण सुकायला लागले हो बघा, पिवळं पडायला लागले. याश की लवकर. हे आमचे साहेब. हां, कारळाचं बी आम्हाला कमी पडल्यानंतर ना फ्रेंड्स आम्ही डायरेक्ट थोड्याशा तुऱ्या पेरलेत. का तर एवढ्या साऱ्या हा प्लॅट आणि त्याच्या खालचा प्लॅट आहे ना, त्याला आम्हाला 3 पिशव्या लागून सुद्धा कमीच पडलेलं. का तर ते दाट पेरल्यामुळं तसं झालं या बहुतेक. आणि 2 खताचे काय म्हणतात पोते हे लागलं एवढं. मग तुम्ही सांगा की 3 कारळ्याच्या पिशव्या आणि 2 खताच्या पिशव्या असं मिळून किती जर खर्च आला असेल याला पेरणीला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा ब्लॉग कसा वाटला हे पण सांगा. ओके, बाय बाय सर्वांना. हे आमचे फोटो काढणार आहेत. बाय. चला इथंच.